न्यू फोल्डिंग ट्रिकने आपण आज पेन्सिल पाउच बनवणार आहोत। मी आहे स्वाती आणि तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे। तर याचं जे मेजरमेंट आहे ते 9 बाय 12 इंच आहे आणि मी याला शॉपिंग बॅग लावून सगळ्या बाजूने शिवून घेतलेला आहे आणि ज्या बाजूने 9 इंच आहे त्या बाजूने आपल्याला चेन जॉइन करायची आहे। चेनची सरळ बाजू जी आहे ती कपड्यावरती ठेवायची आहे आणि ती अशा पद्धतीने आपल्याला शिवून घ्यायची आहे। तर इथे मी तुम्हाला शिवून सुद्धा दाखवणार आहे आज। आणि न्यू फोल्डिंग ट्रिकने आपण आज पेन्सिल पाउच बनवणार आहोत, जे की तुम्ही आधी कधीच बनवलेलं नसेल। हे एक्सपांडेबल सुद्धा करू शकतात तुम्ही। हे पाउच जे आहे ते तुम्ही छोटं किंवा मोठं सुद्धा करून आणि वापरू शकतात जर तुमच्याकडे जास्त, किंवा तुम्ही मेकअप साठी सुद्धा या पाउचचा वापर करू शकतात। मेकअप पाउच म्हणून सुद्धा तुम्ही या पाउचचा वापर करू शकतात। तर दोन्ही साइडने जे आहे ती सरळ चेन मी ठेवून शिवून घेतलेली आहे। त्यानंतर अस्तर घ्यायचा आहे। अस्तरची लांबी आणि रुंदी सुद्धा 9 बाय 12 इंच आहे आणि अशा पद्धतीने चेन वरती आपल्याला अस्तर ठेवून आपल्याला सरळ शिवून घ्यायचं आहे आणि अस्तरची सरळ बाजू जी आहे ती कपड्यावरती ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने दोन्ही बाजूंनी आपल्याला अस्तर आणि चेन वरती आपल्याला शिवून घ्यायचं आहे। आता मी दोन्ही बाजूंनी शिवून घेतलेला आहे आणि मी थोडासा एक्स्ट्राचा इथे कपडा होता तो मी इथे कट करून घेत आहे आणि त्यानंतर आपल्याला आतून कपडा जो आहे तो अशा पद्धतीने बाहेर काढायचा आहे आणि जो सरळ भाग जो आहे तो बाहेर काढून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने ओढून आपल्याला इथे दोन्ही बाजूंनी चेनीच्या खाली आपल्याला इथे टॉप स्टिच करून घ्यायचं आहे। कपड्यावरती आपल्याला टॉप स्टिच करायचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला टॉप स्टिच करून घ्यायचं आहे। दोन्ही बाजूंनी टॉप स्टिच जे आहे ते करून घ्यायचं आहे। खूप इझी आहे, हे कोणीही बनवू शकतो। आपण कुठेही कटिंग न करता आपल्याला हे तयार करायचं आहे। जास्त मेजरमेंट सुद्धा नाही आहेत आणि अशा पद्धतीने आपण हे पेन्सिल पाउच बनवू शकतो। आणि तुम्ही असं पेन्सिल पाउच कधी बघितलेलं आहे का तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि इथे दोन्ही जे भाग होते ओपन तेही मी सरळ शिवून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला चेन अशी एकावरती एक ठेवायची आणि ते सेंटर पॉइंट आपल्याला काढून घ्यायचा आहे। असं मार्क करू शकता तुम्ही किंवा तुम्ही कैचीच्या सहाय्याने सुद्धा असं थोडा छोटासा कट देऊ शकतात। तर दोन्ही बाजूंनी आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला सेंटर मार्क करून घ्यायचा आहे आणि मी सेंटर काढून घेतलेला आहे दोन्ही बाजूंचा। त्यानंतर आपल्याला जे आहे ते इथे चेनमध्ये रनर टाकून घ्यायचा आहे। तर इथे एकच रनर आपल्याला वापरायचा आहे आणि मी इथे रनर जे आहे ते चेनमध्ये टाकून घेत आहे आणि आपल्याला चेन जे आहे ते काढून, रनर जे आहे ते काढून परत आपल्याला चेनमध्ये रनर टाकून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने मी रनर सुद्धा परत टाकून घेतलेला आहे आणि चेन ही बंद केलेली आहे। त्यानंतर ही जी एक्स्ट्राची चेन आहे ती आपल्याला दोन्ही बाजूंची कट करून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला आतून कपडा जो आहे तो बाहेर काढायचा आहे। आता व्यवस्थित असं बाहेर काढून घ्यायचं आहे। खूप सिंपल आहे बनवायला, कोणीही बनवू शकतं। आपण जो सेंटर काढला होता त्या सेंटरवरती आपल्याला चेनीचं सेंटर ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला शिवून घ्यायचं आहे दोन्ही बाजूंनी। दोन्ही सेंटर आपल्याला दोन्ही सेंटरचे चेनवरती ठेवायचा आहे। जो सेंटर काढला होता दुसऱ्या बाजूचा त्याच्यावरती चेन जे आहे ते ठेवून आपल्याला इथे सुद्धा आपल्याला शिवून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं सेंटरवरती सेंटर आपल्याला ठेवून मग शिवून घ्यायचं आहे। तर मी इथे दोन्ही बाजूंनी शिवून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे। आपण चेन लावल्यानंतर जिथे टॉप स्टिच केलेली जी शिलाई असते तिथपर्यंत आपल्याला इथे अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि इथे पिनअप करून घ्यायचं आहे। तर दोन्ही बाजूंनी सेम आपल्याला चेनीच्या बाजूला आपल्याला फोल्ड करायचं आहे। चेनीवरती फोल्ड करायचं नाही आहे। जिथे आपली टॉप स्टिचची शिलाई असते तिथपर्यंत आपल्याला हे फोल्ड करायचं आहे दोन्ही बाजू। अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे दोन्ही बाजूने पिनअप करून घ्यायचं आहे आणि आपल्याला जे आहे ते दोन्ही साइडने आता शिवून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे दोन्ही बाजू। दुसरी बाजू सुद्धा सेम आपल्याला अशा पद्धतीने शिवून घ्यायची आहे। तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, म्हणजे मला कळेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलेला आहे। त्यानंतर मी दोन्ही बाजूने शिवून घेतलेला, त्यानंतर मी छोटे स्ट्रिप घेतलेले आहेत दोन। आपल्याला इथे जे रफ एजेस आहेत ते दिसणार नाही, त्यामुळे आपल्याला इथे दोन्ही बाजूने शिवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने फोल्ड करून। अशा पद्धतीने कपडा आपल्याला ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने ओपन करायचं आहे शिवल्यानंतर आणि अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून आपल्याला इथे जे आहे ते पायपिंग सारखं आपल्याला दोन्ही बाजू अशा पद्धतीने शिवून घ्यायच्या आहेत। तर मी दोन्ही बाजू ज्या आहेत ते इथे शिवून घेतलेल्या आहेत आणि इथले जे एक्स्ट्राचा जो धागा आहे तो मी इथे कट करून घेणार आहे। त्यानंतर चेन जी आहे ती ओपन करायची आहे आणि आतून कपडा जो आहे तो अशा पद्धतीने बाहेर काढायचा आहे आणि जे आपण पायपिंग केलेली होती ती अशी सरळ आपली ठेवायची आहे, आतमध्ये सरळ असली पाहिजे।
आणि अशा पद्धतीने आपलं ऑर्गनायझर जे आहे ते पेन्सिल पाऊच तयार झालेला आहे। आणि अशा पद्धतीने इथे फोल्ड दिसतो, हा फोल्ड जो आहे तो तुम्ही मोठा सुद्धा करू शकतात। म्हणजे जर तुमच्याकडे सामान जास्त असेल तर तुम्ही हे फोल्ड जे आहे तो मोठा अशा पद्धतीने आपल्याला करायचा आहे। मी तुम्हाला ते पण करून दाखवते। तर यामध्ये तुम्ही पेन्सिल पाऊच म्हणून सुद्धा वापर करू शकतात किंवा मेकअपच्या वस्तू सुद्धा तुम्ही यामध्ये ठेवू शकतात। आणि अशा पद्धतीने आपण हाताच्या साहाय्याने आपण अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि हे मोठं दिसणार आहे। तर अशा पद्धतीने आपण हे मोठं सुद्धा करू शकतो किंवा छोटं सुद्धा करू शकतो। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत बाय बाय।